कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माया तू इथे आणि तेही या वेळेला? अरे तिला झोप लागत नव्हती म्हणून झोपायला आल्या। ठीक आहे, तवशी वगैरे ठेवली आहे, कूस बदलली तर पडेल ना म्हणून। नाही अथर्व, खोटं बोलतीये ही। माया तू वेदाला इतका जीव लावतेस, एवढी काळजी घेतेस, बघून बरं वाटतं। अंबिका गेल्यापासून वेदा शांत झाली, कोणाशी बोलत नाही ती। तू आहेस म्हणून हे सगळं जरा मॅनेजेबल झालं। तू नसतीस तर इट कुड हॅव बीन मोर डिफिकल्ट। अथर्व प्लीज, हे असं सगळं बोलून मला लाजवू नकोस रे। वेदासाठी मी सगळं करेन, घेईन वेदाची काळजी। आय एम विथ हर। थँक्यू, थँक्यू व्हेरी मच। डोंट वरी, तू जाऊन झोप, मी आहे इथे। गुड नाईट। हे आलात तुम्ही? काय ऐकत असतेस तू सतत? गर्भसंस्कार नको का व्हायला? गुड आयडिया। थँक्यू। हे बघ मी काय आणलं। भैया साडी माझ्यासाठी आहे? नाही, मी नेसणार। थट्टा नका ना करू। अगं ऑब्व्हियसली ना, तुझ्या डोहाळ जेवणाची साडी। तुला माहिती किती शोधाशोध करावी लागली आहे मला अशी एक साडी जी मला आवडेल आणि तुझ्यावर शोभून दिसेल। मी खूप शोधलं आणि फायनली मला ही साडी दिसली आणि मी म्हटलं ओ माय गॉड, किती सुंदर दिसतेस, किती कमाल दिसतेस तू, तुला माहिती आहे? थँक्यू, छान आहे साडी, आवडली मला। माझी एक विषय, एक प्रॉमिस हवाय मला की तू आपल्या प्रत्येक ॲनिव्हर्सरीला ना हीच साडी नेसशील। ही साडी नेसून तू माझ्या डोळ्यांसमोर राहशील, माझ्या आसपास वावरशील आणि अगदी 75th ॲनिव्हर्सरीला सुद्धा ना तू हीच साडी नेसशील। बापरे, इतकी वर्ष कोण जगतंय? तुला किती वेळा सांगितलं असं बोलत जाऊ नकोस, कळत नाही तुला? पुढे यायचं नाही। अथर्व, सॉरी, मी परत असं कधीच बोलणार नाही।
मी तुम्हाला सोडून कुठे जाणारच नाहीये. कधीच नाही जाणार. प्रॉमिस. प्रॉमिस. अंबिका, गेलीस ना मला सोडून. तुझा शब्द मोडलायस. खूप मोठी चूक केलीस तू. खूप एकटा पडलोय मी. मला कळत नाही मी काय करू. वेदाला कसं समजावू. कसं समजावू तिला. अथर्व, आय एम सॉरी. आय नो की मी आता इथे यायला नको होता. तुला आज परत अंबिकाची आठवण येते ना. आय अंडरस्टँड. साहजिकच आहे. पण तुला यातून बाहेर पडावं लागेल. इट इज इम्पॉसिबल. आय नो. पण वेदासाठी आपल्याला हे सगळं करावं लागेल. त्यांनी वेदासाठी काय करायला हवं हे तू सांगायची गरज नाहीये माया. अथर्व, मी हे सगळं एक्सपिरियन्सने सांगते. तुला माहिती आहे, मी आणि अंबिका जेव्हा अनाथ आश्रमात होतो तेव्हा सुरुवातीला आम्हा दोघींना आईवडिलांची खूप आठवण यायची. खूप वाईट वाटायचं. आम्ही खूप रडायचो. पण हळूहळू ते सगळं बंद झालं. कारण आई वडिलांची आठवण येण्यासोबत काही शिल्लकच राहिलं नव्हतं. मग आम्ही नॉर्मली जगू लागलो. आपल्या वेदाचंही तसंच आहे रे. पण ती स्वतःहून अंबिकाच्या दुःखातून बाहेर नाही येऊ शकत. आपल्याला तिची मदत करावी लागेल. तुला नेमकं काय बोलायचं. आय नो दिस इज टफ. आणि बोलताना मला खूप वाईट वाटतंय. पण आपल्याला वेदासाठी अंबिकाच्या सगळ्या आठवणी पुसून टाकाव्या लागणार आहेत. नो दिस इज टफ. वेदासाठी काळजावर दगड ठेवून आपल्याला हे सगळं करावं लागणार आहे. आता तू एक काम कर. अंबिकाच्या वस्तू, तिचे कपडे, तिचे दागिने, तिचे फोटोज वेदाला दिसले नाहीत ना तर ती आपोआप आईच्या दुःखातून रिकवर होईल रे. तुम्हाला देऊन टाक. मी ना त्या सगळ्या गोष्टी एखाद्या चांगल्या निराधार महिला आश्रमाला दान करून टाकेन. दुसऱ्या आश्रमाला कशाला. मी आणि अंबिका ज्या आश्रमात होतो त्याच आश्रमाला या सगळ्या गोष्टी दान करून टाकेन. अंबिकाला आवडेल ते. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.